हॅलो फ्रेंड मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3 च्या बॅचबद्दल माहिती। ही बॅच कशी असेल, यामध्ये काय काय शिकवलं जाईल, कशा प्रकारे शिकवलं जाईल, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। 11 एप्रिल 2026 पासून आपली बॅच सुरू होत आहे आणि ज्यांचा ITI झालेला आहे त्यांनी रेल्वे टेक्निशियनचा पहिल्यांदा अभ्यास सुरू करा, मग बाकीचे। हे मी का सांगतोय तर टेक्निशियन ग्रेड 3 च्या जागा पूर्णपणे ITI वर असतात। 12वी वरती फक्त 100-200 जागा असतील, बाकीच्या 5, 6, 7 हजार जेवढ्या पण जागा निघतात त्या फक्त आणि फक्त ITI वर असतात। त्यामुळे ITI च्या मुलांसाठी इथं फक्त ITI च्या मुलांमध्येच कॉम्पिटिशन चालतं। म्हणून मी सांगतो की रेल्वे टेक्निशियन ITI ज्यांचा ITI झालेला आहे त्यांनी रेल्वे टेक्निशियनवर फोकस करा। ज्यांची ITIच्या पुढे रेल्वेमध्ये अप्रेंटिस झालेले आहे त्यांनी रेल्वे ग्रुप डी वर फोकस करा, आणि ज्यांचा ITI चे ट्रेड जे आहेत ते ALP साठी पण एलिजिबल असतील त्यांनी टेक्निशियन ग्रेड 3 आणि ALP दोन्हीवर फोकस करा। ठीक आहे, त्यामुळे फक्त ज्यांचा ITI आहे त्यांनी रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3 ची बॅच घेऊन अभ्यासाला सुरुवात करा। एकच एग्जाम असते, याबद्दल सांगायचं झालं तर एका एग्जाम मध्ये तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट होता। बाकी रेल्वेची एकही अशी एग्जाम नाही की ज्यामध्ये एकाच एग्जाम मध्ये म्हणजे एकाच CBT मध्ये काम होतं, अशी एकही नाही। बघा तुम्ही रेल्वेच्या कोणत्या एग्जाम, ग्रुप डी बघा, एक एग्जाम झाली की त्यानंतर फिजिकल आहे, ALP बघा 2 CBT आहेत, त्यानंतर सायको टेस्ट आहे, NTPC 2 CBT आहेत, अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट JEE 2 CBT आहेत, त्यानंतर पुढे टायपिंग वगैरे NTPC मध्ये आहे। ही एकमेव एग्जाम ITI च्या मुलांसाठी अशी आहे की इथं 12वी ग्रॅज्युएशन MBA BE BTech कोणाचंही कॉम्पिटिशन तुमच्यासोबत नाही। तुमचं तुम्हीच ITIचीच मुलं एकत्र येणार आणि तुमच्यातलं धिंगाणा काय असेल ते करायचा। तिथं जर प्रॉपर अभ्यास केला झालं, आणि बाकी मी डिटेल तर तुम्हाला बॅचमध्ये सांगेलच, पण गणित बुद्धिमत्ता विज्ञान हे 3 विषय तुम्हाला 100 पैकी 90 मार्काला आहेत। बस तेवढी एक्झाम एक दिली की डायरेक्ट रिझल्ट, डॉक्युमेंट, मेडिकल, जॉईनिंग। एवढं सोपी आहे ही टेक्निशियन ग्रेड 3, लक्षात ठेवा। याविषयी आपण डिटेल माहिती बघू। ज्यांना पण बॅच लावायची असेल त्यांनी हा नंबर लक्षात घ्या, 8550 9352 62 किंवा 7350 9352 62 या नंबरवर मेसेज करा। आता आपण बॅच विषयी संपूर्ण माहिती बघूया। टेक्निशियन ग्रेड 3 ची जर बॅच घ्यायची असेल तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत व्यवस्थित बघा। बॅचची माहिती भेटेल आणि टेक्निशियन ग्रेड 3 विषयी पण तुम्हाला माहिती भेटेल की ITIच्या मुलांना मी एवढं काय करतोय की टेक्निशियन ग्रेड 3 वर फोकस करा पहिल्यांदा। ठीक आहे मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही इलिजिबल आहे का नाही बघू। तर मी अगोदर सांगितलं तुम्हाला की ITI असेल फॉर्म भरू शकता, आणि 12वी सायन्स झाला असेल तर फॉर्म भरू शकता, पण जागा 100-200 असतात। त्यामुळे 12वी सायन्सच्या मुलांना भरायचं असेल भरा, किती कॉम्पिटिशन आहे तुम्हाला माहीत आहे, त्याचं ते तुमच्यावर डिपेंड आहे। ठीक आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय 18 ते 30 वर्ष। जर तुमचं वय 18च्या पेक्षा जास्त आणि 30 पेक्षा कमी असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता UR आणि EWS साठी। OBC असेल तुम्ही तर 33 वर्ष, SC आणि ST असेल तुम्ही तर 35 वर्ष। ही वयोमर्यादा टेक्निशियन ग्रेड 3 साठी आहे। ठीक आहे, बॅच कशी असेल ते आपण पुढे बघूया। पहिलं म्हणजे बॅच पूर्ण डिजिटल बोर्डवर असेल, याच डिजिटल बोर्डवर तुम्हाला शिकवलं जाईल पूर्णपणे। दुसरं म्हणजे सर्व विषय मी स्वतः घेणार आहे। मी काय शिकवतो, कसा शिकवतो हे तुम्हाला माहीतच आहे। एकदम बेसिक पासून 10वीच्या मुलाला समजेल असं, आणि टेक्निशियन ग्रेड 3 मध्ये तर अजून बेसिक पासून। का तर इथं बरेच मुलं असे असतात की 10वी+ ITI झालेला असतो, बरोबर। त्यामुळे एकदम बेसिक पासून शिकवण्याची गरज असते। काहींची 12वी+ ITI झालेला असतो, बरोबर। त्यामुळे मी 10वीची मुलं आहेत असं शिकवणार आहे। आता यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की सर 10वी नंतर ITI झाला तर फॉर्म भरू शकतो का 12वी नंतर ITI पाहिजे? त्यांना फक्त ITI पाहिजे या फॉर्म भरण्यासाठी। रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3 जागा पण 3-4 दिवसापूर्वी आलेत, बरोबर। टेक्निशियनच्या 6500च्या वरती जागा आहेत मित्रांनो, ज्या फक्त ITIच्या मुलांसाठी असणार आहेत, बाकी कोणाशीही संबंध नाही। 1 महिन्यामध्ये फॉर्म भराय, 1 ते 1.5 महिन्यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात होईल, लगेच 4 महिन्यावर एक्झाम येईल परत पुढे, म्हणजे 6 महिने तुमच्याकडे वेळ आहे। 4 महिन्यात बॅच कंप्लीट होईल,
टोटल बेसिकपासून, ठीक आहे. तर 10वी किंवा 12वी याच्याशी घेणं देणं नाही, त्यांना फक्त ITI पाहिजे. मग तुम्ही 10वी नंतर केला असेल तरी चालेल, 12वी नंतर केला असेल तरी चालेल, ठीक आहे मित्रांनो. बॅच लावायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा ॲपमध्ये जाऊन प्ले स्टोअरवर जाऊन रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला बॅच दिसून जाईल. त्यामध्ये डेमो लेक्चर पण तुम्हाला बघायला भेटतील, ठीक आहे. तिसरं बघा, पूर्णपणे बॅच मराठी भाषेत असेल, ठीक आहे. कारण मराठी भाषेतच मटेरियल नाही म्हणून बॅच मराठी भाषेत आपण बेसिकपासून सुरू केली. जिथं आवश्यकता असेल तिथं इंग्लिश शब्दाचा पण वापर केला जाईल, जेणेकरून काहींचं सेमी इंग्लिश वगैरे असेल तर त्यांच्यासाठी ते युजफुल राहील, ठीक आहे मित्रांनो. बॅचची किंमत 999 रुपये असेल, ज्यामध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान पूर्ण शिकवलं जाईल लेक्चर धरून, आणि GK आणि करंटच्या PDF रोजच्या रोज दिल्या जातील, आणि GKवर पण 2-3 व्हिडिओ बनवून काय करायचं सांगितलं जाईल. आता तुम्ही म्हणताल की सर GKची लेक्चर का घेतली जात नाहीत, का घेणार नाही, तर GK आपल्याला किती मार्कला आहे तुम्हाला पुढे कळेल. 2 ते 3 मार्काला तुम्हाला GK विचारलं जातं. 2 ते 3 मार्कासाठी तुम्ही सुद्धा GKचा अभ्यास करू नका. मी 2 ते 3 व्हिडिओ जी बनवून टाकेल, जे टॉपिक सांगेल तेवढेच टॉपिक GKचे करा. बाकी GKचा अभ्यास करून वेळ वायपट घालवू नका, जर रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3चा तुम्ही अभ्यास करत असाल तर, ठीक आहे. 3 सब्जेक्ट फोकस का करायचे, तर तुम्हाला 100 पैकी 90 मार्काला गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आहे. सामान्य विज्ञान तर 40 मार्काला आहे, तिथंच तुमचं मेरिट फिरतं पूर्ण. ज्याचं विज्ञान चांगलं तो सिलेक्ट होतो, ज्याचं गणित चांगलं तो सिलेक्ट होतो. आता म्हणता सर बुद्धिमत्ता चांगलं, बुद्धिमत्ता सर्वांचंच चांगलं असतं, ठीक आहे. बघा आता नेक्स्ट, ज्यांचा प्रॉब्लेम असेल काय इकॉनॉमिकली, त्यांना 20-30% डिस्काउंट पाहिजे असेल, त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून सांगा, सर इकॉनॉमिकली प्रॉब्लेम आहे, मला 20-30% डिस्काउंट पाहिजे. 20-30% त्याला डिस्काउंट नक्की दिला जाईल, कुपन कोड दिला जाईल या नंबरवरून. तसं मी सांगितलेलं पण आहे की ज्यांचा मेसेज वगैरे येईल, प्रॉब्लेम असेल त्यांना तुम्ही कुपन कोड देऊन टाका, ठीक आहे. त्यामुळे पैशाचा प्रॉब्लेम असेल, भरू शकत नसेल 999, तर 699 किंवा 799 मध्ये पण तुम्हाला ही बॅच भेटून जाईल. आणि ITI झालेल्या मुलांनी एवढी बॅच करा, तुम्हाला बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही. ग्रुप D चा पण यात अभ्यास होऊन जाईल, ALPचा पण अभ्यास होऊन जाईल. लक्षात ठेवा, तिन्हीचा सिलेबस गणित, बुद्धिमत्ता, विज्ञानचा सेमच आहे. त्यामुळे जर तुम्ही ALP बॅच जॉईन केली असेल किंवा ग्रुप D बॅच अगोदर जॉईन केली असेल तर ही बॅच जॉईन करायची गरज नाही, मी क्लिअर कट सांगतोय, ठीक आहे मित्रांनो. बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल, म्हणजे 1 वर्ष तुम्ही लेक्चर कधीही कोणतंही लेक्चर बघू शकता, ठीक आहे. 4 महिन्यात बॅच संपेल. आता व्हॅलिडिटी 1 वर्ष, बॅच 4 महिन्यात संपेल, काय विषय आहे. बॅच 1 वर्ष नाही चालणार, 1 वर्ष बॅच चालत राहिली तर रोज लेक्चर बघत बसणार का, तर 4 महिन्यात तुमची बॅच संपेल, पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाईल, आणि तिथून पुढेही तुम्हाला 1 वर्षापर्यंत ती लेक्चर परत बघता येतील. तुम्हाला काय डाऊट वाटला, चला एखादा टॉपिक हार्ड जायला लागला, परत लेक्चर बघायचंय, बघू शकता, ठीक आहे मित्रांनो. म्हणजे 4 महिन्यात बॅच संपली तरी आपण एखादं दुसरं लेक्चर टाकत राहणार आहे. नवीन काय अपडेट आली, नवीन प्रश्न आपल्याला दिसलं टेक्निशियनचं असतील तर लगेच टेक्निशियनला पडलेले प्रश्न आहेत थोडेसे वेगळे, तर याच्यावर एक व्हिडिओ घेतोय असं समजून व्हिडिओ घेतली जाईल तिथून पुढे पण, ठीक आहे. पण सिलेबस आपला 4 महिन्यात कंप्लीट होऊन जाईल. बॅच अगदी बेसिक पासून असेल, त्यामुळे सर्व मुलांना समजेल अशा भाषेत असेल, त्यामुळे समजण्याचं टेन्शन घेऊ नका. बऱ्याच मुलांचं मेसेज असतात, सर माझी नवीनच अभ्यासाला सुरुवात झालेली आहे, सर मी याच्या आधी कोणती बॅच केलेली नाही सर, तर मला समजून जाईल का. बरोबर, सर मी आत्ताच अभ्यासाला सुरुवात करतोय, तर तुमची बॅच घेतली तर बेसिकपासून कव्हर होईल का. 100% कव्हर होईल, बेसिकपासून कव्हर होईल, आणि आपण बेसिकपासूनच घेत आहे, ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, आपली बॅच रेकॉर्डेड असेल, ठीक आहे. कारण मला पण ड्युटी असते, मला पण प्रॉपर रोज लाईव्ह घ्यायला जमत नाही. रेकॉर्डेड बॅच असेल, रोज सकाळी 10 वाजता लेक्चर येतील. तुमच्यातल्या पण बऱ्याच जणांना त्या टायमिंगला लाईव्ह यायला जमत नसेल तर 10 वाजता बरोबर लेक्चर येईल. 10 नंतर तुम्ही कधीही ती लेक्चर बघू शकता दिवसभरातच नाही तर 1 वर्षात कधीही बघू शकता, बरोबर. पण रोजच्या रोज लेक्चर बघून घ्या, म्हणजे लेक्चर पेंडिंग पडणार नाहीत, तुमचा अभ्यास रोजच्या रोज होत राहील.
हा माझं सांगण्याचा उद्देश असेल. ठीक आहे मित्रांनो, जरी रेकॉर्डेड असेल, ठीक आहे, तरी तुम्हाला पूर्ण समजेल, डाऊट काही राहणार नाही, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. आतापर्यंत माझे डेमो लेक्चर वगैरे बघा, तुम्हाला काही डाऊट दिसतोय का बघा, त्यामध्ये समजून जाईल. ठीक आहे मित्रांनो, सोप्या भाषेत एकदम आपण घेणार आहे, बेसिक पासून. लोड घ्यायचा नाही. मराठी मुलं पण कमी नाहीत कोणत्याही गोष्टीला, त्यामुळे मराठी मुलांनी पण फक्त आपण मार्गदर्शन करतोय, तुम्ही फक्त अभ्यासाची तयारी ठेवा. कसा रेल्वेचा रिझल्ट आपला मराठी मुलांचा लागत नाही तेच आपल्याला बघायचं इथून पुढं. ठीक आहे मित्रांनो, त्यामुळे मार्गदर्शन मी करत राहील, अभ्यास करायचं काम तुमचं आहे. प्रॉपर अभ्यास करा, रिझल्ट मराठीतून दिसणार म्हणजे दिसणार मित्रांनो. ठीक आहे, बघा 9वा पॉईंट, जे पण लेक्चर होईल त्याची PPT PDF तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. म्हणजे आपण एखादं लेक्चर घेतलं की त्याची PDF ॲपमध्ये देऊ शिकवलेली, जेणेकरून तुम्ही त्याच्यावरून पण नोट्स काढू शकता, सराव करू शकता. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट, ITI झालेल्या सर्व मुलांचं टार्गेट टेक्निशियन ग्रेड 3 हे पहिलं टार्गेट असावं. का पहिलं टार्गेट असावं मी म्हणतोय, तर टेक्निशियन ग्रेड 3च्या जागा ह्या फक्त आणि फक्त ITI वर असतात, तिथं कॉम्पिटिशन नाही. ALP मध्ये बघितलं, ALP मध्ये जर बघितलं तर ITI, डिप्लोमा, बरोबर, आणि इंजिनिअरिंग हे सर्व इलिजिबल असल्यामुळे इथं नक्कीच ITIच्या मुलांसोबत डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग मुलांचं पण कॉम्पिटिशन असतं. बरोबर आहे. जर तुम्ही ग्रुप डी बघितलं तर 10वीवर तुम्ही फॉर्म भरू शकता. ITI झाल्यामुळे 10वी झालेलीच असते, त्यामुळे तुम्ही फॉर्म भरता. पण इथं प्रत्येक 10वी झालेला मुलगा फॉर्म भरतो. इथं कॉम्पिटिशन 1 कोटी मुलांचं असतं. बरोबर, त्या 1 कोटी मुलांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण चालणार आहे का? तितपं चालणार आहे का? म्हणजे सिलेक्ट होतो त्याचा प्रॉब्लेम नाही, पण कॉम्पिटिशन बघता, मेरिट बघता आपण तिथल्यापेक्षा आपल्याकडे सेपरेट ITIच्या मुलांसाठी जागा आहेत, आमच्या जागा आहेत, आमचा आम्ही लढू, बाकी ते एज्युकेशन गेलं उडत, आपल्याला काय घेणं देणं नाही बाकीच्यांचं. म्हणून ITIच्या मुलांनी टेक्निशियन ग्रेड 3 हा पहिला पर्याय निवडायचा. त्यानंतर ALP निवडा, जर तुमचा ट्रेड ALP साठी इलिजिबल असेल तर. जे ALPचे 15 ट्रेड आहेत त्यामध्ये तुमचा ट्रेड असेल तर. त्यानंतर निवडा ग्रुप डी, 10वीवर आहे, ग्रुप डी, NTPC, जे पण तुमचं एज्युकेशन असेल, ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल कोणाचं ITI नंतर वगैरे, NTPC आहे, ग्रुप डी आहे, हे पुढचे पर्याय. पहिला टार्गेट टेक्निशियन ग्रेड 3. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता लेक्चर कसे सुरू होतील किंवा लेक्चर कशा प्रकारे असतील, पहिलं लेक्चर कोणतं असेल, नंतर कोणतं असेल, हे आपण बघू. पहिलं लेक्चर तुमचं असेल रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3चा जॉब कसा आहे आणि त्याचं काम काय आहे. ठीक आहे मित्रांनो, आता हे डिटेलमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारे काम असतं, त्यामुळे डिटेलमध्ये सांगता येत नाही. जेवढं आपल्याला चांगल्या प्रकारे सांगता येईल टेक्निशियन ग्रेड 3 बद्दल ते आपण या व्हिडिओमध्ये घेऊ. कारण हा व्हिडिओ घेण्याचा हेतू असा आहे की तुम्हाला रेल्वे टेक्निशियन बद्दल थोडीफार माहिती झाली तर तुमचा रिस्पॉन्स वाढतो, पॉझिटिव्हिटी येते आणि तुम्ही जोमाने अभ्यास करता. त्यामुळे रेल्वे टेक्निशियनचा जॉब कसा आहे, काम काय असतं, हे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये बघू. पहिला व्हिडिओ किंवा पहिलं लेक्चर आपलं ते असेल. दुसरा व्हिडिओ किंवा दुसरा लेक्चर असेल महत्त्वाचं म्हणजे रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3ची संपूर्ण माहिती. कारण हे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. कारण इथं तुम्हाला वयोमर्यादा काय लागते, शिक्षण काय असतं, एक्झाम पॅटर्न काय आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय, कशा प्रकारे होते, पेमेंट किती असतं, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं बघायला भेटतील. पहिल्या लेक्चरमध्ये तुमचं प्रमोशन कसं होतं ते पण बघायला भेटेल, प्रमोशन. ठीक आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे एक्झाम पॅटर्न, सिलेबस, निगेटिव्ह मार्किंग, पेमेंट, शिक्षण, वयोमर्यादा या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील त्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो, बघा नेक्स्ट तिसरं लेक्चर असेल तुमचं टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास कसा करावा. काय होतं, फॉर्म भरतो आपण किंवा अभ्यासाला सुरुवात करतो, पण अभ्यासाला सुरुवात कशी करावी, कुठून करावी, काय करावं, पहिल्यांदा कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, ह्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसल्यामुळे, ते मार्गदर्शन तुमच्याकडे नसल्यामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतो आणि तुम्ही 2-4 मार्कांनी, 4-8 मार्कांनी सिलेक्शनपासून दूर जाता. तर ह्याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर व्हावं की अभ्यासाची सुरुवात आपल्याला टेक्निशियन ग्रेड 3ची कशी करायची आहे. त्यामुळे ITIच्या मुलांनी डोक्यात घ्या, पहिला ऑप्शन रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3,
दुसरं ऑप्शन ALPचा ट्रेड बसेल तर असेल तर ALP आणि मग बाकीचे तुमच्या एज्युकेशननुसार. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, चौथं लेक्चर असेल गणित बुद्धिमत्तेसाठी लागणाऱ्या बेसिक कन्सेप्ट. यात बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय तर वर्ग, पाडे, घने, ABCD या बेसिक कन्सेप्ट ज्या तुम्हाला निम्म्या लेक्चरमध्ये जवळपास बुद्धिमत्तेच्या म्हणजे निम्म्या टॉपिकमध्ये चॅप्टरमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेच्या लागणार आहेत अधूनमधून कॅल्क्युलेशनला. त्यामुळे या बेसिक कन्सेप्टवर एक व्हिडिओ मी बनवेल ज्याचा तुम्हाला पूर्ण गणित बुद्धिमत्तेमध्ये फायदा होणार आहे. आणि लास्टचं 5वं लेक्चर असेल सामान्य विज्ञानचा अभ्यास कसा करावा. कारण सामान्य विज्ञान हा विषय असा आहे की बऱ्याच जणाला अवघड जातो आणि महत्त्वाचं म्हणजे टेक्निशियन ग्रेड 3 साठी सामान्य विज्ञान हा विषय आहे 40 मार्कला. किती मार्कला आहे? 40 मार्काला. मी एक्सप्लेन करतोय म्हणून सांगतोय फास्ट. जेव्हा मी टीचिंग करतो एखादा चॅप्टर शिकवतो एकदम स्लो असतो, एकदम समजेल अशा भाषेत प्रॉपर शिकवतो, लक्षात घ्या. नाहीतर सर फास्ट सांगताय का असं नाही, क्लिअर कट सांगतो. 40 मार्काला फक्त सामान्य विज्ञान आहे 100 पैकी. विचार करा की सामान्य विज्ञानाला किती वेटेज आहे आणि कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे. त्यामुळे सामान्य विज्ञान हा विषय आपण अभ्यास सुरुवात कशी करावी, कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे सामान्य विज्ञानची ही एक व्हिडिओ आपण टाकणार आहे. आणि मग तिथून पुढं तुमचे प्रॉपर लेक्चरला सुरुवात होईल. प्रॉपर लेक्चरमध्ये कोणते लेक्चर तर गणिताचे टॉपिक, त्यानंतर गणित या विषयाचे कोणकोणते चॅप्टर आहेत टेक्निशियनला, त्यानंतर बुद्धिमत्तेचे टॉपिक कोणकोणते आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती, त्यानंतर सामान्य विज्ञानमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्हीची वेगवेगळी 3 लेक्चर घेऊन तुम्हाला त्याचे टॉपिक आणि त्याविषयी माहिती लिहून दिली जाईल. ठीक आहे मित्रांनो. ज्यांना बॅच घ्यायची असेल त्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन आपलं रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून आपली बॅच परचेस करू शकता. ठीक आहे. अधिक माहितीसाठी 85 50 93 52 62 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट अजून टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आपला टेक्निशियन ग्रेड 3 प्रश्नपत्रिका संच मराठीतून स्पष्टीकरणासहित उपलब्ध झालेला आहे. आजच तुमच्या जवळच्या बुक डेपोमध्ये जाऊन हा परचेस करा. त्यांच्याकडे नसेल तर मागवून घ्या सांगा, पुण्यामधून ते ऑर्डर करून घेतील, त्यानंतर विकत घ्या. आणि तुम्ही तालुक्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी राहत असाल जिथं ते जाऊन घेऊ शकत नाही जिल्ह्याच्या ठिकाणी, तिथे आपल्या ह्याच रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस ह्या ॲपमधून तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच पुस्तक परचेस करू शकता. 7 दिवसामध्ये पोस्टाने घरपोच तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. त्यामुळे हे पुस्तक स्पष्टीकरणासहित प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिले आपण, त्यामुळे तुम्हाला अडचण काहीही येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे आजच हे बुक ऑर्डर करून टाका. जवळपास बुक 420 ते 440 पेजेसचं आहे. किंमत 440 रुपये आहे आणि तुम्हाला ते पोस्टाने घरपोच भेटेल किंवा जवळच्या बुक डेपोमध्ये भेटून जाईल किंवा तुमच्या जिल्ह्याला कुठे भेटेल हे जरी तुम्हाला विचारायचं असेल की सर माझ्या या जिल्ह्यात कोणत्या बुक डेपोला भेटू शकतो, तर या नंबरवर मेसेज करून विचारा. तुम्हाला या नंबरवर मेसेज करून विचारा. तुम्हाला त्या बुक डेपोचं नाव आणि त्या बुक डेपोचा नंबर पण पाठवला जाईल ज्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉल करून हे बुक आहे का आधी विचारू शकता आणि मग जाऊ शकता. तुमचा पण हेलपाटा व्हायला नको त्या बुकसाठी. बरोबर. तुम्ही जाणार 5-10 किलोमीटरवरून आणि ते म्हणणार अहो संपलंय 2 दिवसात येईल, परत रिटर्न येणार, परत डबल जाणार, कशाला उगच. त्यापेक्षा डायरेक्ट कॉल करायचा, सर फोटो पाठवायचा, सर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर एक फोटो पाठवला आहे, ते बुक आहे का तुमच्याकडे अवेलेबल, किंवा सर रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3 अनिल घाडगे सर असिस्टंट लोको पायलट त्यांचं पुस्तक आहे ते तुमच्याकडे अवेलेबल आहे का. ते म्हणतील हो आहे, या जाऊन घेऊन या. नाही संपलेलं आहे सर, कधी येईल तुमच्याकडे, मला घ्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, बॅचमध्ये काय काय असेल हा मुद्दा मेन आहे. ठीक आहे. कारण की बॅचमध्ये काय काय घेतलं जाईल ते महत्त्वाचं आहे. आता पहिल्यांदा तुम्ही तुमचा सिलेबस समजून घ्या. गणित तुम्हाला आहे 25 मार्कला. किती? 25 मार्क.
बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता तुम्हाला आहे 25 मार्क. सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञान तुम्हाला आहे 40 मार्क. जी के आणि चालू घडामोडी, चालू घडामोडी तुम्हाला आहे 10 मार्क. काय काय आपण घेणार आहे, गणिताचे पूर्ण लेक्चर, पूर्ण लेक्चरच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहे बेसिक पासून एकदम. त्यामुळे गणिताचं टेन्शन संपलं, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त आपला एखादा गणिताचा चॅप्टर सोडवून झाला की त्यावरचे एक्झामला पडलेले सर्व प्रश्न त्या चॅप्टरवरचे सोडवून घ्यायचे. ते पण प्रश्न कुठे भेटणार सर, PYQ प्रश्न कुठे भेटणार बाकीचे सोडवायला? आपल्या ॲपमध्ये, जे ॲप तुम्हाला सांगितलं रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस, त्या ॲपमध्ये आपण जवळपास 300च्या आसपास प्रश्नपत्रिका मराठीतून पाठीमागं झालेल्या टाकलेल्या आहेत. मराठीतून प्रत्येक प्रश्नपत्रिकेत प्रत्येक चॅप्टरवरचा एक प्रश्न असेल, 300 प्रश्न तुम्हाला तिथेच सापडतात. एवढे सोडवायची गरज नाही, पण एका चॅप्टरवरचे 50-60 प्रश्न तरी सोडवा. ठीक आहे. टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास करताय, टेक्निशियन ग्रेड 3च्या 23 प्रश्नपत्रिका 2024च्या आपण ॲपमध्ये टाकलेल्या आहेत मराठीतून. 2025ला जे फॉर्म निघाले होते बरोबर, 2025ला त्याच्या 9 प्रश्नपत्रिका आहेत. किती? 9. त्या पण आपण ॲपमध्ये टाकलेल्या आहेत 2025च्या. किती झाल्या या? 23 आणि 9 32. 32 प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त टेक्निशियन ग्रेड 3च्या भेटतात. तेवढ्या 32 प्रश्नपत्रिकेत जरी प्रत्येक चॅप्टरवरचे प्रश्न केले तरी तुमचा तो टॉपिक परफेक्ट होऊन जातो. आधी पहिल्यांदा बेसिक आणि आपले लेक्चर पूर्ण बघायचे, बेसिक कन्सेप्टची लेक्चर आणि टाईपची लेक्चर. पूर्ण चॅप्टर झाला की एक एक क्वेश्चन पेपर उघडायची, त्या चॅप्टरवरचा प्रश्न जो दिसतोय तो सोडवायचा, जो दिसतोय तो सोडवायचा. 30-32 प्रश्न यात सापडतात. या व्यतिरिक्त ग्रुप डीच्या 100 प्रश्नपत्रिका, ALPच्या 15 आणि 10 25 प्रश्नपत्रिका, NTPC ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, JEE, CBT2, ALP सगळं त्यात मटेरियल टाकलंय आपण प्रश्नपत्रिकेचं. सगळ्यातलं सोडवत बसता तर तुमच्याकडे 200 प्रश्न एका चॅप्टरवरचे होतील. तुम्ही 50-60 प्रश्न सोडवा, तो टॉपिक एवढा परफेक्ट होईल की तुम्ही म्हणणार सर तुम्ही शिकवल्याला बी परफेक्ट समजलं आणि त्याच्यावरचं प्रश्न पण मला जमलं सर, माझा हा टॉपिक परफेक्ट होऊन गेला. ठीक आहे. आणि अशा कमेंटसाठी मी उत्सुकता असतो. माझ्या व्हॉट्सअप मेसेजवर असेल, या व्हॉट्सअपवर असेल की सर तुम्ही शिकवल्याला समजतंय किंवा काय जे पण असेल ते, किंवा एक व्हिडिओ बनवून मुलं टाकतात माझ्याकडे. बरेच मी इंस्टावर पण टाकतो ते की पुढं माझं व्हिडिओच्या लेक्चर चालू आहे, पुस्तक वगैरे माझं ठेवलेलं आहे आणि मुलं व्हिडिओ बनवतात की सर तुमचंच लेक्चर बघतोय सर सध्या आणि एकदम परफेक्ट समजतंय, अशी कमेंट करून ते व्हिडिओ टाकतात. मला तर तोच आनंद एवढा भेटतो. त्यामुळे माझी अजून शिकवण्याची इच्छा खूप वाढते की असं शिकवलं पाहिजे, असं बेसिकपासून शिकवलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. दुसरं आपण बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ताचे 25 मार्काचे पूर्ण लेक्चर येतील. बुद्धिमत्ताचा सेम प्रत्येक चॅप्टर झाला. आणि हां, चॅप्टर शिकवताना पण आपण PYQला पडलेले प्रश्नच घेऊन शिकवणार आहे. टाईपच PYQ प्रश्नांचे घेऊन शिकवणार आहे. त्यामुळे लेक्चरमध्ये PYQ घेतलेत का सरांनी, पाठीमागे रेल्वेला पडलेले प्रश्न आहेत का, सगळे रेल्वेला पडलेले प्रश्नच असणार आहेत. कारण कुठले तरी टाईप घ्यायचे मग रेल्वेला पडलेले घ्यायचे, त्यापेक्षा रेल्वेला जे पडतंय तेच डायरेक्ट घ्यायचं. आपण काय दुसरं पोलीस भरती, सरळ सेवा, MPSCला शिकवत नाही की यायला हे पोलीस भरतीला बी आपल्याला उपयोगी येईल, मग हे सेपरेट घ्या, रेल्वेला पडलेली सेपरेट लेक्चर बनवू, अजिबात नाही. आपण फक्त कॉन्सन्ट्रेट करतोय रेल्वे आणि रेल्वे. आपला मकसद एकच, रेल्वेमध्ये मराठी माणूस आला पाहिजे आणि मराठीतून त्याला पूर्ण मटेरियल उपलब्ध झाले पाहिजे. हे आपला पहिली कन्सेप्ट आहे. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, सामान्य विज्ञान आहे 40 मार्काला. याचे पण पूर्ण लेक्चरच्या माध्यमातून तुमचं कन्सेप्ट बेसिक पासून कव्हर होऊन जाईल. जेव्हा शिकवलं जाईल तेव्हा तुम्ही स्वतःहून बोलणार की अरे खरंच समजते पूर्णपणे. त्यामुळे किती झाले मित्रांनो, हे 25, 40 किती झालं, हे 90 मार्काचं तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण कव्हर होऊन जाणार आहे, नो डाऊट. राहिलं तुमचं 10 मार्काचं. त्यात GK येतं 2 ते 3 मार्काला, चालू घडामोडी येतं 7 ते 8 मार्काला किंवा 6 ते 7 मार्काला, 7 ते 8 मार्काला येतं जवळपास. तर चालू घडामोडीचे आपण PDF तुम्हाला देणार आहे रोजच्या रोज. रोजच्या रोज तुम्हाला PDF उपलब्ध करून देणार आहे. ज्या PDFच्या माध्यमातून तुम्ही रोजच्या रोज चालू घडामोडी करून
हे 7 ते 8 मार्क कव्हर करू शकता. 90 प्लस 7 ते 8 मार्क धरली तर किती होत आहेत? 97. 7च मार्क धरले 97. राहिले तुमचे जीके आणि जीकेचे 3 मार्क. या 3 मार्कासाठी जीके घ्यायची गरज आहे का? इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, बरं ते घेऊन पण त्यातलं 3 मार्काचं येईल कशावरून? एखादा प्रश्न पडू शकतो, कारण त्याचा किती आवाक आहे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे तुम्हाला पण मी सांगतोय की रोज 10 तास अभ्यास करत असाल तुम्ही तर 3 तास मॅथला द्या, 3 तास रिझनिंगला द्या, 3 तास सायन्सला द्या बस. आणि राहिलेला 1 तास जी मी PDF पाठवतोय ते करंटला द्या. झालं तुमचं. किती कव्हर झालं? 25, 25, 40, 60, 97 मार्काचा सिलेबस कव्हर होतो रोजच्या रोज. रोज 10 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ. जे काही जॉब करत नाहीत पार्ट टाइम फुल टाइम त्यांनी 10 तास कमीत कमी वेळ दिला पाहिजे. हा माझा स्पष्ट तुमच्यासाठी सल्ला किंवा उद्देश असेल. 10 तासामधले 3 तास गणित, 3 तास बुद्धिमत्ता, 3 तास सामान्य विज्ञान, 1 तास चालू घडामोडी. त्याच्यापेक्षा 11-12 तास देत असाल तर 1-1.5 तास राहिलेला रिव्हिजन. आज काय शिकलो, काय केलं आज आपण, कुठं कमी पडलो किंवा अभ्यास झाला का आपला, हे सर्व डोक्यात मनन करण्यासाठी. अशा पद्धतीने अभ्यास केला तर कशी टेक्निशियन ग्रेड 3 ची एक्झाम निघत नाही हेच आपल्याला बघायचं. ठीक आहे मित्रांनो, समजलं तुम्हाला आपण काय काय घेणार आहे तर. आणि याच्यावर पण जीके वरती पण मित्रांनो आपण 2 ते 3 व्हिडिओ घेऊन जीके मध्ये कोणते टॉपिक करायला पाहिजे. 2-3 मार्काला असलं तरी तेवढं टॉपिक करून त्यातला एखादा दुसरा प्रश्न पडला तर 3 पैकी 1 किंवा 2 मार्क जरी आपल्याला पडली तर त्याचा पण कुठेतरी मेरिटमध्ये आपल्याला फायदा होतो. बरोबर. त्यामुळे त्याच्यावर पण 2-3 व्हिडिओ बनवून कोणतं टॉपिक करायला पाहिजे, कोणते पाठीमागे विचारले गेलेले आहेत हे सांगेल. जेणेकरून तेवढंच फक्त तुम्ही करायचं. एक 15-20 टॉपिक फक्त जीकेचं करायचं. बाकी जीकेला हात लावू नका. मी स्पष्ट सांगतोय. चालू घडामोडी करा. 6 ते 7 मार्काला किंवा 7 ते 8 मार्काला येतात. आणि 90 मार्काला तुमचं गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान आहे. 97 मार्क इथं झाली क्लिअर. तेवढं डोक्यात घ्या आणि गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान एवढं परफेक्ट करा. याच्या आईला प्रश्न आला की बाहेर, प्रश्न आला की बाहेर, म्हणजे उत्तर सोडवून, नाहीतर आला तसा बाहेर, आला तसा बाहेर, असं काय करू नका. ठीक आहे. नेक्स्ट बघा, रेल्वे टेक्निशियन सोबत रेल्वे ग्रुप डी, रेल्वे ALPच्या पण बॅचेस सुरू आहेत. सामान्य विज्ञानची पण बॅच सुरू झाली. ज्यांना पण लावायचे असेल दुसऱ्या पण बॅचेस लावू शकता. आणि या 3 पैकी 1, 2, 3 पैकी एकच बॅच जॉईन करा. अगोदर तुम्ही ALP ग्रुप डी केली असेल तर टेक्निशियन ग्रेड 3 करू नका. किंवा टेक्निशियन ग्रेड 3 ITI झाला असेल आणि टेक्निशियन ग्रेड 3 बॅच जॉईन करत असाल तर ALP आणि ग्रुप डी करू नका, किंवा त्याचं त्यामध्ये कव्हर होऊन जाईल. डबल पैसे घालवू नका, मी स्पष्ट सांगतोय. आणि सामान्य विज्ञान पण करू नका, कारण याच्यामध्येच तुमचं विज्ञान होणार आहे. याच्यामध्येच विज्ञान होणार आहे, याच्यामध्ये पण होणार आहे. त्यामुळे सेपरेट बॅच सामान्य विज्ञानची लावायची गरज नाही. हा, ज्यांना गणित बुद्धिमत्ताची बॅच लावायची नाही, फक्त विज्ञानची लावायची, मग त्यांनी रेल्वे सामान्य विज्ञान जॉईन करा. NTPCची आपली बॅच 1 मेला सुरू होणार आहे. 1 मे, त्यावेळी ते सांगितलं जाईल. अधिक माहितीसाठी काय डाऊट असेल तर 85 50 93 52 62 किंवा 73 50 93 52 62 वर मेसेज करा. सर्व मराठी भाषेत आपण घेतोय, प्रॉपर घेतोय आणि आपण स्पेशल रेल्वेचं घेतोय. त्यामुळे आपल्यासारखं रेल्वेचं स्पेशल घेणारा तुम्हाला भेटणार नाही महाराष्ट्रात. कारण आपण PYQचं सगळं प्रश्नाचं, कारण बाकीचे कसं आहे, पोलीस भरती सरळ MPSC सोबत रेल्वे घेता, त्यामुळे त्यांच्याकडून तेवढा बेनिफिट भेटत नाही. कारण ते पोलीस भरतीचं सरळ MPSCचं प्रश्न उचलतात, त्यातून रेल्वेसाठी म्हणून शिकवतात. आपण तसं करत नाही, कारण आपण रेल्वे सोडून दुसरं काही शिकवतच नाही. ओनली आणि ओनली रेल्वे एक्झाम टार्गेटच आहे आपलं रेल्वेचं. ठीक आहे मित्रांनो. ओके, समजलं तुम्हाला कशा पद्धतीने आपण शिकवणार आहे ते समजलं. अजून काय डाऊट असेल कमेंट करून व्हॉट्सअपवर विचारू शकता. आजच बॅच लावा, आपलं ॲप डाउनलोड करून घ्या. कोणतं ॲप आहे मित्रांनो? रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस. ठीक आहे मित्रांनो, हे ॲप आजच डाउनलोड करून घ्या आणि ॲपमधून बॅच आजच परचेस करून घ्या. काय पैशाचा प्रॉब्लेम असेल तर 20-30% डिस्काउंटसाठी या नंबरवर मेसेज करा. ठीक आहे, हे बुक आजच परचेस करून घ्या. ओके मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3च्या पोस्ट कोणत्या असतात त्याविषयी माहिती थोडक्यात. त्यानंतर परत एक्झाम पॅटर्न, सिलेबस वगैरे असे एका खाली एक आपण जसं सांगितलं की आपल्या व्हिडिओ कसे येतील आपण सांगितलं.
बरोबर. असा व्हिडिओ असतील हे आपण सांगितलं. पहिले व्हिडिओ, दुसरे व्हिडिओ, तिसरी व्हिडिओ, 5 व्हिडिओ, त्यानंतर टॉपिकला सुरुवात होईल. ओके. काय डाऊट असेल कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रातील मराठी मुलांसाठी तत्पर अनिल घाटगे सर. थँक्यू फ्रेंड.